दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला महानगरपालिका आणि आपल्या सर्वांना 2 दिवसापासून उत्सुकता होती की युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आणि महायुतीमधलं काय अलबेल चालू आहे म्हणून। आणि मला काल रात्री आपण सर्वांनी विचारलं, पण माझ्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं। तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, असं एक विश्वास आपल्याला इथे समोर दिसतोय। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण आपल्यासोबत आशीर्वाद आहे। तर अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपसोबत आपण तिथे युती करून, आघाडी करून तिथे लढतोय आपण। त्याच्यात सन्माननीय आमदार सावरकर साहेब यांच्याशी 2 दिवसापासून थोडं सकारात्मक चर्चा सुरू होती आणि पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की एकूण जागेवर थोडासा तिला होता, तोही तिथे आज संपुष्टात आलेला आहे आणि समोर जाऊन आता निवडणूक जोमाने लढायची आम्ही तिथे तयारी सुरू केली। किती जागांवर हे झाले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 14 जागावर लढणार आहे आणि बाकीच्या उर्वरित जागा ते भाजप आणि त्यांना जर कोणाला सोबत द्यायचं असेल तर त्यांना देतील। शिवसेना नेमका काय फॉर्म्युला ठरला? पहिल्या दिवशीपासून आजचा शेवटचा दिवस फॉर्म्युला एकच होता। 5 जागा राष्ट्रवादी सेटिंग होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी लोकसभेपासून प्रत्येक वेळेस आपण सोबत निवडणुका लढल्या, विधानसभा असतील, लोकसभा असतील। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत लोकसभेमध्ये घेतली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक भावना होती की त्यांनी जरी विनिंग 5 असतील तरी दुप्पट जरी जागा जात असतील तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी। आणि ती सकारात्मक भूमिका वरच्या स्तरावर देवेंद्रजी आणि अजितदादांमध्येही होती आणि म्हणून आम्ही 14 जागा देऊन आज ही युतीची संयुक्त घोषणा करीत। शिवसेना एक असा होता, नंतर ते आज माझ्याशी बोलताना 18 सीटा असं ते बोलले होते। आमचं जे शेवटचं बोलणं त्यांची चालू होतं तेव्हा 16 सीटा ±2 अशा पद्धतीने आमचं बोलणं सुरू होतं। शिवसेनेसोबत अजूनही काय स्कोप आहे का उद्यापर्यंत? मैत्रीपूर्णचा पूर्ण स्कोप आहे। परतीच्या दोर पूर्ण कापले गेले असं समजत परतीचा विषय नाही, परतीचा दोर कापायचा विषय हा दुश्मनांशी असतो। हे तर युतीमध्ये आमचे मित्रपक्ष आहे आणि शिंदे साहेबांवर आमच्या पक्षाची विश्वासही आहे आणि श्रद्धाही आहे, त्यामुळे परतीचा दोष हा शब्दप्रयोग नाही म्हणता येईल, परंतु मैत्रीपूर्णकडे वाटचाल आमची सुरू झाली आहे। अमोल भाऊ, आपण 34 किंवा 35 जागा मिळाल्यावरच युती करणार अथवा करणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता फक्त 14 जागा देण्यात आल्या, काय म्हणाल? सर्वांनी घेतलेला निर्णय आहे, पक्षाच्या ज्येष्ठांनी घेतलेला निर्णय आहे। नाईक साहेब 2 दिवसांपासून इथे आहेत आणि दोन्ही पक्षाचा समन्वय करून आमच्या ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या आम्ही बसून सोडून घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता तो विषय संपला। जागा कमी दिल्या आहेत ना तुम्हाला? ते आता महानगर अध्यक्षांनी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं। आता नो कॉमेंट्स। चेहऱ्यावर जे हसू दिसलं पाहिजे ते दिसूनही लागलं तुमचं? नाही, तुम्हाला दिसत नाही, मग रणधीर भाऊच्या चेहऱ्यावर तुम्हाला झाल्यानंतर दिसेल ते। आम्ही निवडून आणारच हसू। तुम्ही आमचे चेहरे पाहिल्यापेक्षा आमच्या मनातलं पाहा ना काय। युती व्हावी म्हणून आपले अनुप धोत्रे खासदार। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।